आपल्या जीवनात जेव्हा जेव्हा गहन अंधार पसरतो तेव्हा तुम्ही कोणत्या परमप्रकाशाचा शोध घेता? तुम्ही ज्या परम सत्याच्या शोधात आहात ते सत्य, ते संपूर्ण ज्ञान आणि ती अलौकिक भक्ती आज या दिव्य कथेतून तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचणार आहे. या शब्दांना केवळ कथा समजू नका, तर स्वतः परमेश्वराची तुमच्यासाठी असलेली करुणा आणि मार्गदर्शन माना. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. प्रिय श्रोत्यांनो, गीता ज्ञान या आपल्या आध्यात्मिक परिवारात आपले प्रेमाने स्वागत आहे. आज आपण अमृततुल्य शिव महापुराणाचे श्रवण करणार आहोत. हे शास्त्र केवळ भक्ती वाढवणारे नाही, तर साक्षात परमेश्वर शिवजींना संतुष्ट करणारे दिव्य साधन आहे. आपल्या परमगुरूंनी महर्षी व्यासांनी सनतकुमार मुनींच्या आज्ञेचे पालन करून अत्यंत आदराने या महापुराणाची रचना केली आहे. कलियुगात मानवाचा परमकल्याणासाठी आणि त्यांना निष्पाप बनवण्यासाठी, तसेच सर्व सुखांचा उपभोग घेऊन अंती शिवलोकाची प्राप्ती करण्यासाठी हे पुराण परमोत्तम साधन आहे. शिवपुराण हे परमोत्तम शास्त्र आहे. हे आपण लक्षात ठेवावे. या पृथ्वीलोकावर निवास करणाऱ्या प्रत्येक मनुष्याने भगवान शिवांच्या विशाल स्वरूपाला पूर्णपणे समजून घेतले पाहिजे. याचे श्रद्धापूर्वक वाचन करणे आणि श्रवण करणे हेच सर्व साधनांचे सार आहे. हे शास्त्र आपल्या सर्व मनवांचित फळांची प्राप्ती करून देते. यात एकूण 24,000 श्लोक समाविष्ट आहेत, जे 4 संहितांमध्ये विभागलेले आहेत. शिवपुराण हे साक्षात परब्रह्म परमात्म्याच्या समान गती देणारे आहे. म्हणून आपण सर्वांनी पूर्ण भक्ती आणि संयम ठेवून याचे श्रवण केले पाहिजे. जो मनुष्य प्रेमाने रोज याचे वाचन किंवा पाठ करतो तो निसंशय पुण्यात्माच ठरतो. भगवान शिव अशा विद्वानांवर प्रसन्न होऊन त्यांना आपले परमधाम प्रदान करतात. जे मनुष्य दररोज आदराने शिवपुराणाचे पूजन करतात ते या संसारामध्ये सर्व प्रकारच्या भोगांचा उपभोग घेऊन अंती भगवान शिवांचे परमपद प्राप्त करतात. ते जीव नेहमीच सुखी राहतात. शिवपुराणामध्ये भगवान शिवांचे सर्वस्व समाविष्ट आहे. या लोकामध्ये आणि परलोकामध्ये सुख प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी आदराने याचे सेवन केले पाहिजे. हे अत्यंत निर्मळ शिवपुराण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा 4ही पुरुषार्थांना देणारे आहे. म्हणून आपण सदा प्रेमाने याचे श्रवण केले पाहिजे आणि याचा अभ्यास केला पाहिजे. प्रिय श्रोत्यांनो, आज आपण याच्या पहिल्या भागाचे श्रवण करणार आहोत. शिव महापुराणानुसार आपण सर्वप्रथम ब्रह्मदेवांच्या विचारातून हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की शिव म्हणजे नेमके काय आहे, त्यांचे निर्गुण स्वरूप कसे आहे आणि त्यांचे सगुण स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे. एकदा महर्षी नारदांनी ब्रह्मदेवांना विनम्रपणे प्रश्न केला. नारदजी म्हणाले, हे पितामह, मी अजूनही शिवजींच्या भक्तीपासून अनभिज्ञ आहे. ते सगुण रूपामध्ये आणि त्याचवेळी निर्गुण रूपामध्ये कसे काय स्थित राहतात? ते सृष्टीच्या आरंभी, मध्यावर आणि अंती कोणत्या प्रकारे उपस्थित असतात? आपण त्यांच्याबद्दल जे काही जाणता ते कृपा करून स्पष्ट करावे, ज्यामुळे मला आणि आपल्यालाही आनंद मिळेल. नारदजींचे हे अत्यंत प्रेमळ आणि भक्तिपूर्ण वचन ऐकून ब्रह्मदेव पूर्णपणे प्रेमात मग्न झाले. त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांना आपले तन, मन, पत्नी, पुत्र, घर अशा कशाचंही भान राहिले नाही. काही वेळानंतर जेव्हा ब्रह्मदेव पुन्हा शुद्धीवर आले तेव्हा ते शिव शिव असे नामस्मरण करत शिवजींचे ध्यान करत हसून नारदजींना म्हणाले, हे नारदा, तुमचे कोटी कोटी धन्यवाद. तुमच्या अंतःकरणामध्ये भगवान सदाशिवांची भक्ती उत्पन्न झाली आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या संपूर्ण कुळाचे कल्याण केले आहे. हे पुत्रा, मी माझ्या बुद्धीनुसार सर्वप्रथम शिवजींच्या निर्गुण चरित्राचे वर्णन करणार आहे. त्यानंतर मी त्यांच्या सगुण महिमेबद्दल सांगणार आहे. आपण हे लक्षात ठेवावे की ज्यावेळी सृष्टीचे कोठेही नामोनिशाण नव्हते त्यावेळी केवळ भगवान सदाशिवच निर्गुण रूपात सर्वत्र व्याप्त सच्चिदानंद स्वरूप एकमेव परब्रह्म म्हणून उपस्थित होते. ते भगवान शिवच सत्य स्वरूप आणि परमात्मा आहेत. ते वाणीचे स्वामी आहेत, परंतु स्वतः नाम आणि रूपाने विहीन आहेत. ते कोणाच्याही अधीन नसतात आणि त्यांचा आरंभ किंवा अंत कोणीही जाणत नाही. ते कोणाच्याही वशमध्ये नसून संपूर्ण सृष्टीचे स्वामी आहेत. तेच मनुष्यांच्या कर्मांचे साक्षीत्व करणारे आहेत. ते सर्वत्र व्यापून असतानाही इतरांपेक्षा पूर्णपणे भिन्न राहतात. हे नारदा, योगी लोक नेहमी त्यांचे भजन करतात,
पण त्यांच्या आरंभ आणि अंताला मात्र जाणू शकत नाहीत. ते निर्गुण स्वरूप प्रभू कान नसतानाही सर्व काही ऐकतात, डोळे नसतानाही सर्व पाहतात, मुख नसतानाही संपूर्ण पदार्थांचे भोजन करतात, जीभ नसतानाही सर्व विद्या वाचतात. ज्या स्वामींची अशी विचित्र आणि अलौकिक महिमा आहे, त्यांची स्तुती तरी कोणत्या प्रकारे केली जाऊ शकते? जेव्हा या निर्गुण स्वरूप भगवान सदाशिवांनी आपल्या मनात ही इच्छा धारण केली की मी एकातून अनेक व्हावे, तेव्हाच ते सगुण स्वरूप धारण करून प्रगट झाले. त्यांच्या सगुण आणि निर्गुण स्वरूपामध्ये किंचितही फरक नाही. त्यांनीच भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवांना उत्पन्न केले आणि तेच संपूर्ण प्राण्यांमध्ये प्रतिष्ठित विराट स्वरूप आहेत. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, हे नारदा, आता तुम्ही त्या त्रिशूळधारी भगवान शिवांच्या सगुण स्वरूपाचे वर्णन ऐका, ज्याचे केवळ स्मरण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. आपल्या सगुण रूपामध्ये ते मस्तकावर जटांचा जुडगा आणि गंगाजींना धारण करतात. त्यांच्या कपाळावर चंद्राची कला आणि धनुष्याच्या आकाराचे त्रिपुंड्र विराजमान असते. त्यांनी कानांमध्ये कुंडले परिधान केलेली आहेत आणि ते सूर्य, चंद्र आणि अग्नीच्या समान 3 लाल नेत्र धारण करणारे आहेत. त्यांचे पहिले मुख उगवत्या सूर्याप्रमाणे पूर्व दिशेकडे आणि दुसरे मुख दक्षिण दिशेकडे असते. त्यांच्या निळ्या कंठावर 3 रेषा स्पष्ट दिसतात. त्या कंठात विराजमान असलेले हलाहल विष भक्तांच्या मनाला सहजपणे आकर्षित करते. ते आपल्या गळ्यामध्ये मुंड्यांची माळ धारण करून असतात आणि हातात त्रिशूळ घेतलेले असतात. अशा संपूर्ण कलाधारी शिवजींच्या पवित्र स्वरूपाचे केवळ स्मरण केल्याने सर्व दुःखे दूर होतात आणि परम आनंद प्राप्त होतो. ओम नमः शिवाय. या जगाचा आरंभ आणि अंत दोन्हीही शिवजींच्या इच्छेतून झाले आहे. शिवपुराणांनुसार जेव्हा शिवजींना एकातून अनेक होण्याची इच्छा झाली, तेव्हाच या सृष्टीची रचना झाली. सर्वात प्रथम शिवजींनी त्यांची अर्धांगिनी माता जगदंबा अर्थात शक्तीला प्रगट केले. त्यानंतर त्याच भगवान सदाशिवांनी ब्रह्मा आणि विष्णूंची उत्पत्ती केली. महाशक्ती उमा यांना प्रगट केल्यानंतर शिवजींच्या मनात रचनात्मक कार्याची इच्छा निर्माण झाली. तेव्हा ते भगवती उमा यांना म्हणाले, हे प्रिये, आपण एका अशा मनुष्याला उत्पन्न केले पाहिजे जो सर्व विद्यांमध्ये पारंगत असेल आणि ज्याच्यावर आपण संपूर्ण संसाराचा भार सोपवू शकू. शिवजींच्या मुखातून निघालेले हे शब्द ऐकून भगवती जगदंबाजींनी आपल्या डाव्या बाजूला पाहिले आणि त्यांच्या इच्छेतून त्वरितच एका मनुष्याची उत्पत्ती झाली. तो मनुष्य अत्यंत रूपवान, कलावान, बुद्धिमान आणि शीलवान होता. त्याचे संपूर्ण शरीर सावळ्या रंगाचे, चंद्रासारखे तेजस्वी होते. त्याचे प्रत्येक अंग सोडवूल आणि परमसुंदर होते. तो संपूर्ण विद्यांचा भांडार, महाप्रतापी, सिद्ध स्वरूप आणि पवित्र होता. उत्पन्न होताच तो मनुष्य भगवान सदाशिव आणि भगवती उमा यांच्यासमोर हात जोडून उभा राहिला. त्या सुंदर मनुष्याला पाहून उमासह शिवजी खूप प्रसन्न झाले आणि तो मनुष्यही त्या दोघांना पाहून अत्यंत हर्षित झाला. मग त्याने हात जोडून या दोघांची स्तुती आणि प्रशंसा करत प्रार्थना केली. तो म्हणाला, हे पिता आणि हे मातेश्वरी, तुम्ही माझे नामकरण करून माझ्या योग्य जे कार्य असेल ते मला सांगावे. हे ऐकून शिवजी म्हणाले, तुझे नाव विष्णू असेल. संपूर्ण सृष्टीमध्ये तुझ्या समान तेजस्वी आणि प्रतापी अन्य कोणताही प्राणी प्रकट होणार नाही. तुझा यश संपूर्ण संसारामध्ये निरंतर पसरलेला राहील. संसारी मनुष्य तुला हरी इत्यादी नामांनी ओळखतील. तू भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी उत्पन्न झाला आहेस. आता तू तपस्या करणे उचित आहे, ज्यामुळे तुला अधिक तेज आणि सामर्थ्य प्राप्त होईल. इतके बोलून भगवान सदाशिवांनी विष्णूला योगविद्येचा उपदेश केला. तेव्हा विष्णू एका ठिकाणी बसून तपस्या करण्यात मग्न झाले. ते हजारो वर्षांपर्यंत एकाच आसनावर बसून योग साधनेद्वारे भगवान सदाशिवांचे ध्यान करत राहिले. परंतु जेव्हा त्यांना तपस्येचे काहीही फळ प्राप्त झाले नाही, तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये अत्यंत शोक उत्पन्न झाला. त्याचवेळी पावसाळ्यामध्ये जसे ढग गरजतात, ठीक त्याच प्रकारे एक आकाशवाणी झाली. आकाशवाणी म्हणाली, हे विष्णू, तुम्ही मन लावून पुन्हा तप करा, कारण आम्ही सहजपणे कोणालाही दर्शन देत नाही. ती आकाशवाणी ऐकून त्यांनी पुन्हा अत्यंत कठीण तपस्या सुरू केली. त्यामुळे त्यांच्या पवित्र शरीरातून इतका घाम निघाला की एक नदीच वाहू लागली. त्या अवस्थेत बसलेले असताना जेव्हा विष्णू मूर्छित झाले, तेव्हा त्यांचे नाव तिन्ही लोकांमध्ये हरिनारायण म्हणून प्रसिद्ध झाले. ते अशा प्रकारे मूर्छित झाले होते जसे कुणी निद्रेत झोपले आहे.
त्याच अवस्थेत भगवान सदाशिवांच्या इच्छेने त्या विष्णूंच्या नाभीतून एका कमळाची उत्पत्ती झाली. त्या कमळामध्ये अनेक पाकळ्या होत्या. ते दिसण्यास खूप उंच, मनोहर आणि लांब होते. यानंतर शिवजींनी आपल्या उजव्या हातातून ब्रह्मदेवांना उत्पन्न केले आणि त्याच कमळामध्ये त्यांना बसवले. त्यांचा रंग लाल होता. त्यांना 4 मस्तके होती, जी 4ही दिशांमध्ये उघडी होती. त्यांची सर्व अंगे विष्णूंच्या समानच होती. तेही अत्यंत तेजस्वी आणि सामर्थ्यवान होते. त्याचवेळी पुन्हा एक आकाशवाणी झाली. हे पुत्रा, तुझे अज, ब्रह्मा, धाता, विधाता, बहुगर्भ इत्यादी अनेक नावे असतील. ओम नमः शिवाय. आपण पाहिले की कसे भगवान शिवाने ब्रह्मदेव आणि विष्णूजींची उत्पत्ती केली. आता आपण पाहूया की शिवजींनी त्यांचा अहंकार कसा भंग केला. भगवान सदाशिवांची माया तिन्ही भुवनांना वेढून आहे. त्यांची जी इच्छा असते तेच घडते. विष्णूजींच्या नाभीतून जे कमळाचे पुष्प निघाले त्यावर शिवजींनी ब्रह्मदेवांना उत्पन्न करून बसवले होते. परंतु ब्रह्मदेवांना हे ज्ञात नव्हते की त्यांना कोणी उत्पन्न केले आहे किंवा त्यांचे पिता कोण आहेत. तेव्हा त्यांनी विचार केला की ज्या मुळातून हे कमळाचे पुष्प उत्पन्न झाले आहे तेच माझे पिता असतील. असा विचार करून त्या कमळाच्या मुळाला जन्म देणाऱ्या आपल्या पित्याचा शोध घेण्यासाठी ब्रह्मा त्या कमळाच्या दांड्याच्या मार्गाने त्या जलाच्या आतमध्ये पोहोचले. ब्रह्मा त्या कमळाच्या नाळेच्या आधाराने शेकडो कोसांपर्यंत पाण्यामध्ये आत गेले, परंतु त्यांना त्याचे उगमाच्या स्थानाचा कोणताही पत्ता लागला नाही. तेव्हा ते निरंतर 100 वर्षांपर्यंत प्रयत्न केल्यानंतर निराश झाले. शोकाने व्याकुळ होऊन ते पुन्हा त्याच ठिकाणी परत आले जिथून ते खाली गेले होते. जेव्हा ते परत आले तेव्हा हे पाहून त्यांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही की ज्या कमळपुष्पावर ते आधी बसले होते ते कमळपुष्प तिथे कुठेही दिसत नव्हते. हे अद्भुत दृश्य पाहून त्यांना अत्यंत चिंता झाली. तेव्हा त्यांनी या संपूर्ण सृष्टीच्या स्वामीला आपली रक्षा करण्याची प्रार्थना केली. त्यावेळी त्यांना चिंताग्रस्त पाहून एक आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीद्वारे 2 अक्षरे प्रगट झाली. त्या अक्षरांच्या आधाराने 16 आणि 21 अक्षरांचे आणखी ज्ञान झाले, ज्यामुळे त्यांना अनेक गोष्टी कळल्या. ठीक त्याचवेळी भगवान सदाशिवांच्या इच्छेने त्या जलामध्ये अचित अवस्थेत पडलेले विष्णू शुद्धीवर येऊन ब्रह्मदेवांच्या जवळ आले. यामध्ये शंका बाळगण्याचे कोणतेही कारण नाही की भगवान शिवाची जी इच्छा असते तेच घडते. विष्णूंजींना पाहून ब्रह्मदेवांनी त्यांना विचारले, आपण कोण आहात? विष्णूंजींनी उत्तर दिले, हे ब्रह्मा, आम्ही अलख निरंजन हरी आहोत. आम्हीच तुमचे पिता आहोत. आमच्याच नाभिकमळाद्वारे तुमची उत्पत्ती झाली आहे. आता तुम्ही निर्भय व्हा, कारण आम्हीच तुमचे रक्षक आहोत. आमच्यापेक्षा उत्तम किंवा आमच्या समान अन्य कोणीही नाही. आम्हीच सर्वांचे स्वामी आहोत. विष्णूंजींनी हे वचन अज्ञान अवस्थेतच म्हटले होते की आम्हीच उत्तम आहोत आणि आम्हीच सर्वांचे स्वामी आहोत, कारण त्यावेळी ते शिवजींच्या मायेमुळे अचेत झाले होते. या संसारामध्ये असा कोण आहे ज्याला शिवजींची माया भ्रमात पाडत नाही? विष्णूंजींच्या मुखातून हे वचन ऐकून ब्रह्मदेवांना अत्यंत क्रोध आला. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही अशा गोष्टी बोलू नका आणि केवळ कैवल्य भावाचा निश्चय ठेवा. जर तुम्ही आम्हाला उत्पन्न करणारे असाल तर वेद आम्हाला ब्रह्मा, पिता, विधाता इत्यादी नावांनी का बोलवतात? आम्ही स्वतःच तिन्ही गुणांना धारण करून संपूर्ण सृष्टीला उत्पन्न करणारे आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्याबद्दल असे शब्द वापरू नयेत. हे ऐकून विष्णू म्हणाले, हे ब्रह्मा, तुम्ही अज्ञानतेत राहू नका. या सृष्टीला उत्पन्न करणारे आम्हीच आहोत. आम्हीच सर्व जीवांना उत्पन्न करून त्यांचे पालन करतो आणि प्रलयाच्या वेळी सर्वांचा नाश करतो. आमच्या मायेच्या वशमध्ये राहून सर्वजण आपले ज्ञान विसरून जातात. त्यामुळे तुम्हीही असे बोलत आहात. यात तुमचा दोष नाही. आम्हीच वेदांची निर्मिती केली आणि तुम्हाला नाभिकमळाद्वारे उत्पन्न केले. आमच्यापेक्षा श्रेष्ठ अन्य कोणीही नाही. जर तुम्ही आमचे पूजन केले तर ते शुभकारक ठरेल, अन्यथा आम्ही तुम्हाला आमच्या शक्ती आणि मायेद्वारे नष्ट करू. विष्णूंजींचे असे अहंकारपूर्ण शब्द ऐकून ब्रह्मदेवांच्या हृदयामध्येही क्रोध उत्पन्न झाला आणि ते विष्णूंजींचे शत्रू बनले. ते त्यांना म्हणाले, हे विष्णू, ज्या प्रकारे गुरु आपल्या शिष्याला दरडावतो त्याच प्रकारे आम्ही तुम्हाला दरडावत आहोत. आणि मग ब्रह्माजी आणि विष्णूजी आपापसात युद्ध करू लागले. शिवजींच्या मायेने मोहित होऊन त्या दोघांनी खूप वेळापर्यंत घनघोर युद्ध केले, कारण ते दोघेही स्वतःला सृष्टीचे स्वामी समजत होते. त्यावेळी त्या दोघांना आपापसात लढताना पाहून प्रलयकालीन प्रज्वलित झालेल्या अग्नीच्या रूपात शिवजी अचानकच त्या ठिकाणी प्रगट झाले.
त्यांचे ते परमतेजस्वी स्वरूप पाहून त्या दोघांनी लगेच युद्ध थांबवले. त्यावेळी विष्णूंजींनी अत्यंत भयभीत होऊन ब्रह्मदेवांना म्हटले, हे ब्रह्मा, हे तेज इथे कुठून आले आहे? आता आपण दोघांनी मिळून या तेजाचा आरंभ आणि अंत पाहणे उचित आहे. आपल्या दोघांपैकी जो कोणी या तेजाचा आरंभ आणि अंत पाहू शकेल तोच या सृष्टीचा स्वामी आणि सर्वात मोठा मानला जाईल. मला तर हे तेज आरंभ आणि अंतापासून रहित वाटत आहे. ठीक आहे, तुम्ही या तेजाच्या वरच्या दिशेने जा आणि मी खालच्या दिशेने जातो. ब्रह्मदेवांनी ही गोष्ट मान्य केली. तेव्हा ते दोन्ही अहंकारी त्या तेजाचा आरंभ आणि शेवट जाणून घेण्यासाठी एका दुसऱ्यापासून भिन्न दिशांमध्ये निघाले. जे कार्य अहंकारामध्ये केले जाते ते कधीही पूर्ण होत नाही आणि त्याचे फळही चांगले मिळत नाही. जोपर्यंत मनुष्य अहंकार सोडत नाही तोपर्यंत त्याचे कार्य सिद्ध होऊ शकत नाही. ब्रह्माजी आणि विष्णूजी या दिव्य स्तंभाचा आरंभ आणि अंत शोधण्यासाठी दिव्य हजारो वर्षांपर्यंत भटकत राहिले, परंतु कोणालाही त्याचा पत्ता लागला नाही. त्यामुळे ते दोघे निराश होऊन आपापल्या स्थानाकडे परतले. परंतु त्याचवेळी एक आश्चर्याची गोष्ट घडली की ज्या ठिकाणाहून ते निघाले होते ते स्थान त्यांना खूप शोधूनही कोठेही दिसले नाही. त्यांना आपल्या मूळ स्थानाचा शोध घेण्यासाठी आणखी 1000 दिव्य वर्षांचा वेळ लागला. त्यावेळी त्या दोघांना या गोष्टीचे ज्ञान झाले की त्यांच्यावरही कोणीतरी शक्ती आहे जी सर्वात उत्तम आणि पुरातन आहे. ही गोष्ट लक्षात येताच एक आकाशवाणी झाली, हे ब्रह्मा आणि हे विष्णू, तुम्ही दोघेही योग साधना करा. ते ऐकून त्या दोघांनी योगाभ्यास करत त्या अलक्ष स्वामींच्या स्तुतीमध्ये या प्रकारे म्हणायला सुरुवात केली, हे स्वामी, आम्ही दोघांनी तुमच्या मायेच्या वशमध्ये येऊन स्वतःला सृष्टीचा उत्पन्न करता समजले होते. आता आम्ही आपला अभिमान सोडून तुम्हाला दंडवत करतो. आपण आम्हाला आपले सेवक मानून कृपा करा आणि प्रगट होऊन आम्हाला दर्शन द्या. त्या दोघांनी अशा प्रकारे स्तुती करताच भगवान सदाशिव साक्षात प्रगट झाले. त्यांनी आपले ते स्वरूप दाखवले ज्याचे दर्शन घेऊन संपूर्ण संसार मोहित होतो. त्यांचे शरीर शुभ्र दगडाप्रमाणे गोरे होते, त्यावर त्यांनी भस्म लावली होती. त्यांच्याजवळच आदिशक्ती महामाया उत्तम वस्त्रे आणि आभूषणे धारण करून विराजमान होत्या. त्यांचे दर्शन मिळाल्यावर ब्रह्मा आणि विष्णू यांना अत्यंत आनंद झाला. त्या दोघांनी हात जोडून त्यांची स्तुती केली आणि म्हटले, हे प्रभू, आमच्या या युद्धाचा परिणाम शुभच झाला, ज्यामुळे आम्हाला आपले परमप्रभूचे दर्शन प्राप्त झाले. आमच्याकडून जे काही अपराध झाले ते कृपेने क्षमा करावे. यानंतर ते दोघे आपले मस्तक खाली झुकून शिवजींच्या चरणांकडे पाहू लागले. ब्रह्माजी आणि विष्णूजींची स्तुती ऐकून भगवान सदाशिव हसून म्हणाले, हे ब्रह्मा आणि हे विष्णू, तुम्ही आमच्या मायेच्या मोहात पडूनच आपापसात युद्ध केले. आता तुम्हाला हे उचित आहे की हा विरोधभाव सोडून तुम्ही दोघेही अहंकाराचा नाश करा आणि जे कार्य करण्याची आम्ही तुम्हाला आज्ञा देतो ते करा. ओम नमः शिवाय. आता आपण शिवपुराणाच्या पुढील कथेत पाहूया की कोणत्या प्रकारे भगवान शिवाने विष्णूजींना आणि ब्रह्मदेवांना शिक्षण दिले आणि सृष्टी उत्पन्न करण्याचे आणि पालन करण्याचे दायित्व सोपवले. जेव्हा विष्णूजी आणि ब्रह्माजी त्या लिंगस्वरूप भगवान सदाशिवांचा आरंभ आणि अंत शोधू शकले नाहीत, तेव्हा त्यांना हे समजले की त्यांच्याहीवर कोणीतरी शक्ती आहे जी सर्वोत्तम आणि सर्वात पुरातन आहे. यानंतर त्या दोघांनी हात जोडून त्या शक्तीला प्रणाम केला आणि त्यांची क्षमा मागितली. हे ऐकून भगवान सदाशिवांनी साक्षात प्रगट होऊन त्यांना दर्शन दिले. सर्वप्रथम त्यांनी ब्रह्माजींना श्वासाच्या मार्गातून संपूर्ण वेद शिकवले. त्यानंतर त्यांनी 5 मंत्रही सांगितले, ज्यात संपूर्ण विद्या समाविष्ट आहे. त्यांनी प्रणवची शिक्षा दिली, ज्याचे अक्षर वेद म्हणून ओळखले जातात. शिवजींचे सर्वप्रथम वाक्य तेच आहे. यानंतर त्यांनी 24 अक्षरांनी युक्त असलेल्या वेदांची माता गायत्रीचा उपदेश दिला. मग महामृत्युंजय मंत्राची शिक्षा दिल्यानंतर चिंतामणी मंत्राचे शिक्षण दिले, जो मनुष्य आणि देवतांनाही महान फल देणारा आहे. तो वेद आणि मंत्र वाचून ब्रह्माजींना अत्यंत आनंद झाला. त्यावेळी ब्रह्माजी आणि विष्णूजी कृतज्ञतापूर्ण दृष्टीने त्या महेश्वर भगवानांकडे पाहू लागले. त्या दोघांचा तो अनन्य प्रेमभाव पाहून भगवान शिवही प्रसन्न झाले. तेव्हा त्यांनी ब्रह्माजींना म्हटले, हे ब्रह्मा, तुम्ही धन्य आहात. तुम्हाला माझ्या कृपेमुळे संपूर्ण सृष्टीचे स्वामी होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. आता तुम्ही माझी आज्ञा स्वीकारा आणि सृष्टी उत्पन्न करा. यानंतर
त्यांनी विष्णूजींकडे पाहून म्हटले, हे विष्णू, तुम्ही सृष्टीचे पालन करणारे अधिकारी आहात. तुम्ही आम्हाला वेदांचे स्वरूप माना आणि वेदामध्ये जे काही लिहिले आहे ते आमची आज्ञा मानून स्वीकार करा. देवाची आज्ञा ऐकून ब्रह्माजी आणि विष्णूजींनी त्यांच्याकडे प्रार्थना करत म्हटले, हे प्रभू, आम्हाला तुमची आज्ञा मान्य आहे, परंतु आमची इच्छा आहे की आपण स्वतःही एखादा अवतार घेऊन आमची मदत करत राहावी. तिन्ही लोकांचे पालन केल्यानंतर अंतिप्रलयाचा अधिकार आपण आपल्याजवळ ठेवावा, हेच आमचे मनोरथ आहे. इतके बोलून ते दोघे शांत झाले. मग भगवान शिवाची मौन स्वीकृती मिळाल्यावर त्या दोघांनी म्हटले, हे प्रभू, आता आपण सर्वप्रथम आम्हाला हे सांगावे की आम्ही कोणत्या रीतीनुसार तुमचे पूजन करावे. हे ऐकून शिवजींनी उत्तर दिले, हे ब्रह्मा आणि विष्णू, या संसारामध्ये तुमच्यापेक्षा प्रिय अन्य कोणीही आम्हाला नाही. आता तुम्ही दोघे संपूर्ण चिंता सोडून सुखाने आपले कार्य करा आणि या कार्याद्वारे अन्य लोकांनाही सुख प्रदान करा. आम्ही तुम्हाला काही वेळापूर्वी जे लिंग स्वरूप दाखवले होते त्याचे पूजन करणे सर्वथा योग्य आहे. त्याच पूजनाने सुखाची प्राप्ती होईल. तुम्ही जी आम्हाला अवतार घेण्याची प्रार्थना केली आहे त्यासंबंधित हे जाणून घ्या की योग्य वेळ आल्यावर आम्ही स्वतःच प्रकट होऊ. आमच्या त्या अवताराचे नाव रुद्र असेल. आम्ही चौघे अर्थात ब्रह्मा, विष्णू, शिव आणि शक्ती एकच स्वरूप आहोत. जो व्यक्ती आमच्यात कोणत्याही प्रकारचा भेद मानेल त्याला खूप दुःख सहन करावे लागेल. इतके बोलून भगवान शिवाने एक मोठे रहस्य प्रकट केले. हा भेद वेदांमध्येही अतिशय गुप्त ठेवलेला आहे. आम्ही सगुण रूपामध्ये शिव आणि शक्ती अशा 2 नावांनी प्रकट होतो आणि तिन्ही गुणांद्वारे ब्रह्मा, विष्णू आणि शिव अशा 3 नावांच्या देवतांच्या रूपात वेगळे प्रकट होतो. कोणत्या तरी कल्पात आधी विष्णू, मग ब्रह्मा आणि त्यानंतर रुद्राची उत्पत्ती होते, तर कोणत्या कल्पात आधी शिव, मग ब्रह्मा आणि त्यानंतर विष्णूची उत्पत्ती होते. तर या प्रकारे तुम्ही दोघे शक्तीच्या चिन्हातून रजगुण आणि सतोगुण ग्रहण करता. हर अर्थात महादेव आमच्याच अंशातून उत्पन्न होऊन आमचे स्तमोगुण स्वरूप आहेत. त्यांच्या अधीन प्रलयाचे कार्य राहते. तुम्ही दोघे सावळ्या आणि लाल रंगाचे स्वरूप धारण केले आहे, त्यामुळे आम्ही श्वेत रूप धारण करू. यानंतर शिवजींनी विष्णूजींना म्हटले, हे विष्णू, तुम्ही संपूर्ण जीवांचे चांगल्या प्रकारे पालन करा. आमच्या उजव्या बाजूतून ब्रह्मा, डाव्या बाजूतून विष्णू आणि हृदयातून रुद्राची उत्पत्ती होईल. आमची जी शक्ती उमा आहे तीही 2 अंशांमध्ये प्रकट होईल, ज्यामुळे तुम्हाला वेगळे समजले जाणार नाही. पहिल्या अंशाने ती लक्ष्मी स्वरूप होऊन तुम्हाला प्राप्त होईल आणि दुसऱ्या अंशाने सरस्वती होऊन ब्रह्मदेवांना प्राप्त होईल. त्यांच्या उमा स्वरूपाला हर म्हणजे शिव प्राप्त करतील. त्यावेळी संसारामध्ये त्यांचे नाव सती म्हणून प्रसिद्ध होईल. या प्रकारे ब्रह्मा, विष्णू आणि हर म्हणजे शिव हे तिघेही आपापल्या शक्तींसोबत राहून वेदांचे पूजन करतील. ब्रह्मदेवांचा एक दिवस 1000 चतुर्युगाचा असेल. अशा प्रकारे 100 वर्षांचे आयुष्य ब्रह्मदेवांचे असेल. ब्रह्मदेवांच्या संपूर्ण आयुष्याचा काळ हा हर म्हणजे शिवाचा 1 दिवस असेल. असा 1 दिवस व्यतीत झाल्यावर आमचे सगुण स्वरूप निर्गुण होऊन प्रलय करेल. इतके बोलून भगवान शिवाने ब्रह्मा आणि विष्णू यांच्या मस्तकावर आपले दोन्ही हात ठेवले आणि अशा प्रकारे शिक्षण देऊन ते अंतर्धान पावले. तेव्हा ते दोघे शोकाने व्याकुळ झाले. हात जोडत शिवशिव असे म्हणत ज्या दिशेने शिवजी गुप्त झाले होते त्याच दिशेने तोंड करून ते दंडवत करत राहिले. ओम नमः शिवाय. प्रिय आत्मन, आपण या ठिकाणी शिवमहापुराणाची ही पवित्र कथा ऐकलीत, जी अत्यंत आनंददायक आहे. शिवजींचे हे पवित्र चरित्र ऐकण्याने धन, संतान तसेच सुखाची प्राप्ती होते आणि सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. आज आपण शिवमहापुराणाचा हा पहिला भाग येथेच थांबवत आहोत. पुढच्या भागामध्ये आपण दक्षाने केलेल्या या यज्ञाचा संपूर्ण वृत्तांत ऐकूया. तसेच माता सतीच्या त्यागाची आणि शिवशक्तीच्या पुनर्मिलनाची कथा जाणूया. ही कथा जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला प्रेमपूर्वक लाईक करायला विसरू नका. तसेच जर आपण अजूनपर्यंत आपल्या गीताज्ञान वाहिनीला म्हणजे चॅनलला सदस्यत्व केले नसेल तर लगेच सदस्यत्व घ्या
आणि घंटा बटण अवश्य दाबा, जेणेकरून शिवमहापुराणाच्या पुढील भागाची सूचना आपल्याला योग्य वेळी मिळेल. जर या कथानकात माझ्याकडून कोणतीही मोठी किंवा छोटी चूक झाली असेल तर मी क्षमाप्रार्थी आहे. पुन्हा भेटूया लवकरच शिवमहापुराणाच्या दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत आपले ध्यान ठेवा, निरोगी रहा आणि नेहमी आनंदी रहा. ओम नमः शिवाय.